वर्षाची चांगली सुरुवात व्हावी म्हणून मी महलला आलो होतो आणि गर्दी दाखवते का तुम्हाला. दादा सकाळी लवकर उठून एवढ्या थंडीचं येऊन पण एवढी गर्दी आहे, कसं वाटतंय तुला? खूप छान. छान. गुड्डी दीदी कामाला सुट्टी घेऊन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तू कामाला दांडी मारून आलीस, कसं वाटतंय? मस्त. आता आपण मेन भाईला विचारूया. भाई कसं वाटतंय तुला? अरे भारी एकदम भारी ना. चला. यांनीच आम्हाला सांगितलं 5 वाजता निघायचं आणि आम्ही निघालो त्याप्रमाणे. नाही 5 वाजून 17 मिनिटांनी निघालो आणि 7 वाजून 1 मिनिटांनी इथे पोहोचलोय. ठीक आहे, बघूयात आता. थंडी लागली ना आणि धुकं, बापरे एक नंबर. चला आता बघू आता पुढे काय काय होतं. आम्ही 7 वाजता लाईनला लागलो होतो आणि आता 9:15 वाजलेत आणि आमचं दर्शन झालंय. आणि आता तुम्हाला दाखवते आता लाईन किती आहे. इथून लाईनची सुरुवात झाली आणि ही आमची दर्शन घेऊन आलेली आहे. भाई तुझा डिसिजन मला आवडला, 5 वाजता निघायचा. फॉलो करा. येस करणार. दादा कसं वाटलं दर्शन घेऊन? खूप छान. कसं झालं दर्शन? 2026 ची सुरुवात खूप सुंदर झाली. भाई तुला कसं वाटलं दर्शन घेऊन? मस्त एकदम. तुला का? एक दिवसाचा पगार तुझा कट झाला माहिती आहे ना तुला? चालेल. आता तुम्हाला फायनल गाड्या आता किती आल्या आहेत ते दाखवते. आता आम्ही आलोय नाश्ता करायला. दादा कसा आहे नाश्ता? बघ टेस्ट करून. ओके. नॉट बॅड. किती देशील? रेटिंग किती देशील? 10 out of 6. नॉट बॅड. सेम ॲव्हरेज आहे. हिचं खाऊन होईपर्यंत जाऊ दे गाईस. दिसायला तर छान आहे. चाललंय गगनगिरी मठात. नदी. चला आता रिटर्न. अरे शी नुसता. ही बाई बघ. भाई परत बोल. भाई चकोली. हाय चकू. ही तो चकुली आली. घेऊन जाईल. दादा बोलते परत मी या मठात येणार नाही. दादा का नाही येणार? एकदा झालं बस. नाही, त्याला मासे बघायचे होते आणि तिथल्या मावशींनी त्याला ते मासे बघून नाही दिले. त्यांना मासे लाजत होते. ते म्हणाले जास्त वेळ बघू नका, मासे लागतात, पाण्यात समजलं? जातात. म्हणून दादा परत या मठात येणार नाही. मला चान्स भेटला तर मी येईन. मला आवडलाय. मी गुहा बघायला चालले. त्या गुहेमध्ये काय आहे कोणालाच माहिती नाही. सगळी ही तर दोघं पहिल्यांदाच आलीत. गुहेत दिसते. तिघं मी आले 2दा पण मी काय वरती कधी गेले नाही. बेबीला जायचंय म्हणून आम्ही वरती चाललोय. तर एकटेच चालू वर. आम्हाला सध्या घाई नाही वर जायचं. टाइम आहे अजून आम्हाला. वरती म्हणजे गुहा बघायला जास्त ह्याच्यात घे, कारण ती श्रीवर्धनच्या ह्याच्यात. हा ही जी मी श्रीवर्धनचा ब्लॉग टाकेन तेव्हा ती गुड्डी दिदी असं फालतूपणा मी केलेला आहे. तिला बऱ्याच शिव्या वगैरे दिलेल्या आहेत. प्लॅन करून 4 वाजता सकाळी उठून 5 वाजता आम्ही निघालो. आमचा प्लॅन बघा, रात्री 11:30 पावणे 12ला झाला. जायचं. आम्ही महलला गेलो. त्याच्यानंतर तिथे आमचा प्लॅन झाला या मठात जायचं. हे आमचे दोघं लगेच तयार झाली बिचारी. अरे बघा तुम्हाला जर असं हे चांगलं बोलते. नाही ही दोघं लगेच तयार झाली असं सांग. आता चढून झालंय आमचं. आता बघू वरती मोबाईल न्यायला परमिशन आहे की नाही. ठीक आहे चला. इन्स्टाच्या रील बघून जर तुम्ही गगनगिरी मठात येत असाल तर त्या इन्स्टाच्या रीलमध्ये असं ते गुहेत खूप काय आहे असं दिसतं. पण मी तर सांगेन गुहेत यायचं शहाणपणा करू नका.
नाही ट्रेकिंग जर करायचं असेल तर काय वाईट आहे. ट्रेकिंगसाठी ठीक आहे, पण काहीतरी वेगळं आहे, काहीतरी चांगलं आहे अशा इथून जर तुम्ही येत असाल तर काहीच नाही इथे. जे खाली आहे पाळण्यात बसलेले महाराज आहेत आणि नुसते बसलेले तीच मूर्त्या इथे आहेत. उगाच चढायचं रासभर आणि यायचं. आम्ही दमलो, आम्ही 2 मिनटं पण तिथे बसलो नाही. मला तर साधं शांत पण नाही वाटलं तिथे. तर मी तुम्हाला काय बोलतात ते सांगते, मदत करते जेणेकरून तुमचे एवढे कष्ट वाचतील. खूप चढायचं आहे आणि मेन म्हणजे रस्ता दाखवते थांबा तुम्हाला. असा रस्ता आहे खड्ड्यांचा. त्यात ते लोक आपल्याला चप्पल घालून देत नाही, त्यामुळे हे सगळे खडे आपल्याला पायाला रुकतात. त्यामुळे नाही आलं तरच ठीक आहे. खाली या, फोटो काढा आणि तसंच निघून जा. दादा तिथे छकुली होती ना तिथे द्यायची. कशावर होती? गाडीवर बसले. बाहेर दाखवली आपल्याला. छकुली बघून घे बाहेर तू. मी घेऊन आले, आवडलं ना तुम्हाला? हाच एरिया चांगला आहे फक्त. इथे पेरूची आहेत, आंब्याची आहेत, नागचाफा, इकडे चिकू बरीच आहेत. छान वाटतं आणि इथे. पण गुहा जास्तच आवडली ना सगळ्यांना. गुहा नाही आवडली, गुहेचा जाण्याचा मार्ग आवडला. एवढा आवडला की पुन्हा नाही जाणार. व्ह्यू मात्र एक नंबर आहे. खालचा व्ह्यू एक नंबर आहे. तुम्ही ह्या खालच्या व्ह्यूसाठी येऊ शकता. मी सजेस्ट करेन जर व्ह्यू बघायचा असेल तर. पण वरती गुहेत जाण्यात काय अर्थ नाही, तिथे जाऊच नाही. ए भाई परत यायचं आपण इथे. नाही शेवटची. कोण यायला राम तयार? राम. जिरली आमची. तर दुसरं कुठे जायचं? जाऊ शकतो. काय करू आहे plan आता जवळ? हळूहळू. आज हा आता काय आहे जवळ इथून? पंढरी धाकटी पंढरी. इथून पण महडला जाऊ शकतो. इथे आलो होतो धाकटी पंढरीला. आमचं दर्शन झालंय आता. मस्त झालं दर्शन ना. खूप मस्त. आता आम्ही कुठेतरी पेटपूजा करू, मग घरी जाऊ आणि झोपू घरी जाऊ. 3 तास पण झोप नाही झाली आमची तसं बघायला गेलं तर. ठीक आहे ना. सकाळी 4:45ला उठलो. 4:15ला आम्ही घरातून निघालोय. महडसाठी आलो होतो. एवढं सगळं आमचं झालं. भाई पेट्रोल किती रुपयाचं? सध्या ते 500च टाकलंय. सध्या 500 रुपयाचं पेट्रोल संपलंय. आणि दादा आपलं 200. कळलं बुलेट आणि शाईन मधला फरक. ओके चला बाय बाय. गाईज आता आम्ही थांबलो इथे उसाचा रस प्यायला. भाई तू रेटिंग तुझी झोप उडाली दादा. आता मी गाडीवर बसू शकते ना सेफली? रेटिंग थांबली आहे मी 8. ओके.